कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय। शासन भिकारी आहे असं कोकाटे यांनी वादग्रस्त विधान केलंय। स्पष्टीकरण देताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा बरळलेत। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय। शासन भिकारी असं वक्तव्य कोकाटे यांनी केलंय। हल्ली भिकारी ही 1 रुपया घेत नाही, मात्र आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा दिला, काही लोकांनी त्याचा गैरवापर केला असं वक्तव्य काही महिन्यांपूर्वी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं। माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती, तर विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती। मात्र यावर स्पष्टीकरण देताना माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा बरळलेले आहेत। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन म्हणजे भिकारी कोणी शासन आहे, भिकारी कोणी शासन आहे, भिकारी कोणी शासन आहे, भिकारी कोणी शासन आहे, शेतकरी नाही। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि वाद हे समीकरण झालंय। माणिकराव कोकाटे बोलले आणि वाद झाला नाही असं झालंच नाहीये। कृषी मंत्री झाल्यापासून त्यांनी सातत्यानं वादाची पेरणी केली आहे। नुकताच त्यांच्या विधिमंडळातला रमीचा गेम व्हायरल झाला, त्यावर स्पष्टीकरण देणाऱ्या पत्रकार परिषदेत त्यांनी नवा वाद ओढवून घेतलाय। शेतकरी पीक विमा योजनेबाबत बोलताना त्यांनी यापूर्वी भिकारी 1 रुपया घेत नाही असं वक्तव्य केलं होतं। आज त्यांनी त्यावर कळस चढवलाय। शेतकरी नाही, शासन भिकारी असं त्यांनी सांगून टाकलंय। भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो, आणि आम्ही 1 रुपया विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले, त्यामुळे अर्ज खूप साचले, खूप फोपावले आणि त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय। पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही 4 लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं, शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन म्हणजे भिकारी कोणी शासन आहे, भिकारी कोणी शासन आहे, भिकारी कोणी शासन आहे, भिकारी कोणी शासन आहे, शेतकरी नाही। पण त्याचा नेहमी अर्थ उलटा केलेला आहे। माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यावर मनसेनेही संताप व्यक्त केला। माणिकरावांचा राजीनाम्यास नकार म्हणजे ते सरकारला जुमानत नसल्याचं, द्वेतक असल्याचा आरोप मनसेनं केला। अतिशय असंवेदनशील असं हे सरकारमध्ये बसलेले लोक आहेत। जर विधान भवनात पत्ते खेळत असतील तर मला असं वाटतं त्यांच्यावर आणि वरती मुजोरी दाखवत असेल की मी राजीनामा देणार नाही, तर मला असं वाटतं जे परवा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की सगळे आमदार माजलेत असं लोक म्हणतात, मला असं वाटतं त्याला पुष्टी देणारच आजचं त्यांचं कर्म आहे। म्हणजे एक मी सांगतो, राष्ट्रवादीचं एक अशी आठवण आहे की अशा सगळ्या गोष्टीमध्ये डान्स बार बंद करण्याचं काम हे R.R. पाटील साहेबांनी केलेलं, ज्याची आठवण आजही महाराष्ट्र काढतो आणि त्याच पक्षाचा एक मंत्री विधानसभेत जुगार खेळतो, मला असं वाटतं अतिशय विरोधाभास आहे। मंत्रिमंडळातील वाचारवीर आणि वादग्रस्त मंत्र्यांना इशारा देण्यासाठी माणिकरावांचा राजीनामा घ्यायलाच पाहिजे अशी आग्रही भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मांडली। आजचा 24 सेकंदाचा याच्या पुढचेही वेगवेगळ्या कृती करतानाचे आपले व्हिडिओ आमच्याकडे आहेत, ते काढायला भाग पाडू नका। सन्मानानं एक डिग्निफाईड एक्झिट घ्या, बरं राहील तुमच्यासाठी। माणिकराव कोकाटेंच्या वादग्रस्त वक्तव्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दखल घेतली आहे। त्यांनी माणिकराव कोकाटेंना जाहीर तंबीही देऊन टाकली आहे। बघा, ते काय बोलले हे मी ऐकलेलं नाही, तथापि मला असं वाटतं की जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे। पीक विम्याच्या संदर्भात आपण जाणीवपूर्वक निर्णय घेतला आणि त्याची पद्धती बदलली। 25,000 कोटी रुपये हे 5 वर्षामध्ये शेतीतली गुंतवणूक आपण वाढवतो, त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचं वक्तव्य काही योग्य नाहीये। माणिकराव कोकाटेंनी एवढी वादग्रस्त विधानं केली, पण कोकाटेंच्या चेहऱ्यावर ना चुकल्याचे भाव आहेत ना दिलगिरीची भावना। माणिकराव कोकाटेंमुळे सरकार आपल्या प्रतिमेवर किती शिंतोडे उडून घेणार आहे असा सवाल या निमित्तानं विचारला जातोय। योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।